लासूर ते गंगापूर या मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणामुळे शनिवारी एक एसटी बस चिखलात घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. तरी प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या लासूर गंगापूर रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. कामाच्या निमित्ताने एका बाजूचा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला असून पावसामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे. या चिखलात एक एसटी बस घसरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. स्थानिक नागरिक व इतर वाहन चालकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेनंतर रस्त्याच्या निकृष्ट व्यवस्थापनाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे. नमस्कार, मी गणेश मेजवाणे. आपण पाहतात मराठी पत्र. या ठिकाणी जर बघितलं गेलं तर कायगाव ते देवघर रंगारे या रस्त्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणी एसटी महामंडळाची बस या ठिकाणी ही रस्त्याच्या खाली गेलेली आहे. म्हणजे रस्ता या ठिकाणी अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये झालेला आहे आणि या ठिकाणी MS14 BT 2500 या ठिकाणी ही क्रमांकाची बस या ठिकाणी जर बघितलं गेलं तर असं स्थानिकाकडून सांगण्यात येतं की या ठिकाणी या रस्त्यावरची याच दिवशीची तिसरी बस या ठिकाणी फसलेली आहे. काय सांगाल? आपण प्रवासी आहात, दिवसापासून या रस्त्याचं काम चालू आहे. वारंवार तक्रार करून या रस्त्याचं आज तिसरी बस असल्यामुळं आज लोक काम बघत नाही. आमदार साहेब 2-2.5 वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे. ते आमदार साहेबाचं बघायचं काम आहे. वारंवार कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं, आम्ही तर कुठल्या पक्षाचे नाहीये, पण काम व्हायला पाहिजे बा. आणि आज कामाचं काही आज धोरण बघितलेलं नाही. त्यांचं सगळं धोरण MIDC वरच चालू आहे. या रस्त्याचे सगळे शेतकरी प्रवास करतात, सगळे प्रॉब्लेम आहे, खतं वगैरे न्यावं लागतात. एसटी तिसरी आज याचा प्रॉब्लेम होतोय. मग याच्यात जर काही अपघात झाला जिम्मेदारी आमदार साहेब घेतील का? माझं मत असं आहे वैयक्तिक. मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाहीये. काय सांगाल? ही बस किती वाजता खाली गेलेली आहे आणि आपल्यासाठी कोणती बसची सुविधा करण्यात आलेली आहे? आम्हाला 1 तास झाली गाडी खाली गेलेली आहे आणि आम्ही 1 तासापासून वाट बघतोय बसची. तर प्रवासाची काहीच लय हाल चालू आहे इथं. त्यांनी अजून आम्हाला एक सुद्धा काही पाठवलेलं नाही आम्हाला इथं. आणि वरतून पाऊस चालू आहे. पावसामध्ये इथं रोडवर आम्ही कसं उभं राहायचं? काहीतरी सोय करून द्यायची ना आमची काहीतरी यांनी. हा? हे जे कंडक्टर आहे यांचं काय म्हणणं? त्यांच्या मध्ये येत आहे गाडी, येते गाडी, येते गाडी. त्या गाडीचा पत्ताच नाही अजून. तब्बल 1 तास झालेला आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर या बसची परिस्थिती अशी झालेली आहे.